आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या जनशिक्षण संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी पुण्यात 2 दिवसीय विभागीय परिषद आयोजित करण्यात आली आहे। कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालयाच्या सचिव देवश्री मुखर्जी या परिषदेला उपस्थित होत्या। भारतात विविध प्रदेशात विविध पारंपरिक कला स्थानिकांनी जोपासल्या आहेत। त्या कलागुणांना आधुनिक काळातील व्यावसायिक ज्ञानाची जोड मिळणं आवश्यक आहे, असं मुखर्जी यांनी सांगितलं। कौशल्य विभागाचा विविध कार्यशाळांच्या माध्यमातून स्थानिकांना आधुनिक व्यवसायात लागणारं विपणनाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी जागतिक बाजाराचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न आहे, असं त्या म्हणाल्या। या परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रामुख्याने संस्थांच्या भौतिक आणि आर्थिक प्रगतीचा आढावा घेण्यात आला। तसंच बदलत्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेताना कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर दैनंदिन कामकाजात कसा करता येईल यावर विशेष सत्रात मार्गदर्शन करण्यात आलं।